ज्या पैशाने गेलेत याचं उत्तर या सरकार देत का नाही? लोक इकडे होरपडत आहे. राज्याचा मुख्यमंत्री औरंगाबादला गेलेत, संभाजीनगरला गेलेत आणि त्या ठिकाणी एकही मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळाचा एकही उपस्थित नाही. ते गेलेत, आपला थातुरमातुर तिथं बोललेत आणि निघालेत आणि लोक तिथं तडपडत आहेत. तर ही जी काही परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे मंत्रिमंडळाचा विस्तार, हे गाजर देण्याचं जे काम चाललं केलेलं आहे त्यांच्या ह्याच्यात, त्यांनी काय करावं. पण मूळ प्रश्न आहे की जनतेच्या प्रश्नावर भाजप-प्रणित महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारने अन्याय जनतेवर केलेला आहे. महाराष्ट्राचं बर्बादी करण्याचं पाप या महाराष्ट्रातल्या भाजप-प्रणित महायुती सरकारने केलेलं आहे. हा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि आम्ही विधानसभेमध्ये हे सगळे आकडे वस्तुस्थिती आम्ही विधानसभेमध्ये मांडू, सरकारला उत्तर द्यायला भाग पाडू. आणि सरकार उत्तर देत नसेल आणि पळ काढायचा प्रयत्न करत असेल तर सरकारला जनता हाकलून लावेल अशी परिस्थिती यावेळेस आम्ही करणार. महाविकास आघाडीच्या मराठा चेहऱ्यांना जास्त संधी देण्याची शक्यता आहे, कारण मराठा आरक्षणाचा मोठा फटका जो आहे तो सरकारला बसवला आहे. जनतेने दिलेला आहे. कुठल्या निवडणुका सामाजिक व्यवस्थेला कोणाला लढायचं तो त्यांचा प्रश्न आहे. पण मी तुम्हाला सांगतो की भाजपबद्दल जनतेमध्ये मोठा राग आहे. भाजपने जे पाप केंद्रातल्या सत्तेच्या माध्यमातून राज्यात केलेलं आहे, त्या शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्राला हे न पचणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्राला न पचणार आहे. आणि म्हणून जनतेने यांना धडा शिकवलेला आहे. त्यामुळे आपलं पाप लपवण्यासाठी समजा कुठल्या धर्माचा जातीचा उपयोग करून हे आपलं पाप झाकायचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं ठरेल. जनतेच्या प्रश्नावर सातत्यानं सरकारने दुर्लक्ष केलं, फक्त घोषणाबाजी केली. जनतेच्या पैशाची लूट सत्तेमध्ये बसून सातत्यानं केली आणि म्हणून जनतेने मताच्या रूपाने यांना उत्तर दिलेलं आहे. हे याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. महाविकास आघाडीचा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे, परंतु मुख्यमंत्री म्हणतात की जे इतर जागा जिंकल्या त्यावर राहुल गांधी आक्षेप का घेत नाही ईव्हीएमवर. वायकरांचा विजय आणि महाविकास आघाडीचा पराभव हा जिवारी लागलेला आहे. मी आपल्याला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगतो आणि तुम्हाला विसरलं म्हणून आठवण करून देतो की काँग्रेस पक्षाची भूमिका जनतेबरोबर आहे आणि संविधानाच्या बरोबर आहे. आपल्या संविधानामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला फार महत्त्व दिलेलं आहे. मला वाटतं की माझा वोट मी ज्या मशीनमध्ये मारतोय तो वोट दुसऱ्याला जाते आहे, हा अविश्वास आहे ना, म्हणजेच माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे. हे आमच्या संविधानामध्ये आहे. देशातल्या असंख्य लोकांनी, सिव्हिल सोसायटीनी जंतर मंतरवर असेल, संसदेवर असेल आंदोलन केलेत की आता आम्हाला हे मशीन बंद करा आणि बॅलेटनी मतदान करा. का नाही करत सरकार? का केंद्र सरकार घाबरते? जगाच्या पाठीवर अनेक देशांनी, म्हणजे जे प्रगत देश आहेत, आपण ज्याला अमेरिका वगैरे सारख्या देशाचं गिनती करतो, जापान सारख्या देशाची गिनती करतो, त्या देशातही बॅलेटवर मतदान होते. मग भारतासारख्या बलाढ्य लोकशाहीच्या देशामध्ये का बॅलेटवर मतदान केलं जात नाही? कारण ना दूध का दूध, पाणी का पाणी. हिंमत असेल तर तुम्हाला त्या मशीनच्या मतदानावरून मग ज्या पद्धतीनं फेक मीडियाच्या माध्यमातून बातम्या पसरवणं आणि शेअर्स वाढवणं आणि तुमच्या बगलबच्च्यांना हजारो कोटी रुपये कमवून जनतेच्या घामाचा पैसा लुटवणं, हे वास्तविकता आहे. आणि म्हणून आमचं आजही म्हणणं आहे की सरकारला हिंमत असेल, केंद्र सरकारला, तर निवडणूक आयोगाला त्यांनी सांगावं आणि पुढच्या काळात सगळ्या निवडणुका बॅलेटवर व्हाव्यात. मशीनवरचं खेळ जनतेलाही कळतं आणि सगळ्यांनाच कळतं. आणि त्याच्यामुळे बॅलेटवर मतदान व्हावं ही अपेक्षा आमची सगळ्यांची आहे आणि आमची मागणी पण राहणार आहे. आणि जनतेबरोबर काँग्रेस पक्ष आहे. शाळांमध्ये दंगल हा विषय शिकवण्याची गरज नाही, एनसीईआरटीचे प्रमुख असं म्हटलेलं आहे. बघा, 2021 मध्ये केंद्र सरकारने जे शैक्षणिक धोरण बनवलेलं आहे ते खऱ्या अर्थानं या देशाच्या शैक्षणिक व्यवस्थेलाच बर्बाद करणारं आहे. आणि म्हणून देशातल्या विविध राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता 2021च्या शैक्षणिक धोरण लागू करण्याचा प्रयत्न मधल्या काळात झाला. राज्याच्या जनतेने
आम्ही सगळ्यांनी विरोध केला आणि मग सरकार बॅकफूटवर आली. जे शैक्षणिक धोरणच जे आहे ते येणाऱ्या पिढीच्या पिढ्या बर्बाद करण्याचं राहणार आहे. आणि म्हणून शैक्षणिक धोरणाच्या बाबतची भूमिका घेत असताना, कारण की त्या कोवळ्या मुलांना घडवत असताना त्यांच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण केल्यात तर देश प्रगतीवर जाऊ शकत नाही. चांगले संस्कार असणं आवश्यक आहे, पण एकमेकाच्या बद्दलचा द्वेष निर्माण करणं म्हणजे देशाला बर्बाद करण्याची व्यवस्था 2021च्या नरेंद्र मोदीच्या सरकारने जे केंद्रीय शैक्षणिक धोरण तयार केलेलं आहे त्या धोरणाचाच आमचा विरोध आहे. विदर्भामध्ये काँग्रेसची ताकद मोठी आहे. यंदा लोकसभेमध्ये मोठं यश मिळालं. काल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची आढावा बैठक झाली. जवळपास पूर्व विदर्भामध्ये ते 14 जागा मागत आहे. नागपूर जिल्ह्यातल्या 7 जागांवर भास्कर जाधवांनी दावा केला. मी मगाशी म्हणालो की प्रत्येकाचा अधिकार आहे, प्रत्येकाने तो प्रयत्न केलाच पाहिजे, त्याला विरोध करायचं काही कारण नाही. पण आपल्याला माहितीसाठी सांगतो की हा मधला 10-15 वर्षाचा काळ सोडला तर काँग्रेसच पूर्ण महाराष्ट्रात होतं. काँग्रेसला नुसतं विदर्भातच नाही तर काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे, हे कोणालाही नाकारता येत नाही. आणि त्याच्यामुळे जे रिझल्ट आले, जनतेने जो कौल दिलेला आहे तो कौल पण त्याच्यातला स्पष्ट होतो आहे. आमच्या सहकारी पक्षाबरोबर आम्ही बसून यावेळेस त्याच्यातला बरोबर मार्ग काढू. या पद्धतीच्या टी व्ही चॅनलच्या बातम्या आणि या सगळ्या गोष्टीवर आमचा कुठलाही भरोसा नाही. आम्ही महाविकास आघाडीमध्ये बसून आम्ही मेरिटच्या आधारावर निर्णय घेण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा राहणार. आघाडीचा फॉर्म्युला ठरला